अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज 6 ऑक्टोबर, आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची अशी तिथी मानली जाते. कारण कारण बघा, पौर्णिमा जी आहे ते दर महिन्याला येत असते, पण कोजागिरी पौर्णिमेला जास्त महत्त्व दिलं जातं. कारण या रात्री चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या सगळ्यात जास्त जवळ असतो आणि त्यामुळेच चंद्राचा प्रकाश जो आहे तो नेहमीपेक्षा जास्त लख्ख आणि जास्त पृथ्वीवरती पडत असतो. आणि त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मी ह्या समुद्र मंथनामधून प्रकट झाल्या होत्या. जी 16 रत्न समुद्र मंथनामधून बाहेर पडली होती, त्यापैकीच माता लक्ष्मी देखील आहेत. या दिवशी माता लक्ष्मी, इंद्र, चंद्र यांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे बघा, कोजागिरीच्या रात्री जागरण करण्याला महत्त्व दिलं जातं. आता जागरण करणं म्हणजे मसाले दूध करणं, मसालेदार पदार्थ करणं किंवा नृत्य करणं हेच नाही, तर या रात्री माता लक्ष्मी, चंद्र, इंद्र यांची पूजा केली जाते. कोजागिरीच्या रात्री 12 वाजता लक्ष्मी, कुबेर, इंद्र, चंद्र हे पृथ्वीवर येणार आहेत आणि कोण जागा आहे ते बघणार आहेत आणि जे कोणी जागे आहेत त्यांना ते भरभरून आशीर्वाद देणार आहेत. त्यांच्या आयुष्यातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर कमी होणार आहेत. असं साक्षात नारायण म्हणजे श्रीहरी विष्णू यांनी वरदान दिलेलं आहे. तर आज रात्री 12 वाजता आपल्याला माता लक्ष्मी, कुबेर, इंद्र, चंद्र यांची पूजा करायची आहे आणि ही पूजा आपल्याला कशी करायची आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विधिवत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची. त्यानंतर तिथे चौरंग किंवा पाट असेल तर पाट ठेवा तुम्ही आणि त्यानंतर त्यावरती वस्त्र अंथरून घ्यायचं. आता वस्त्र जे आहे ते पांढऱ्या रंगाचं किंवा लाल कलरचं ठेवू शकता. पांढऱ्या रंगाचं यासाठी ठेवायचं कारण पांढरा जो रंग आहे तो शुक्र आणि चंद्र यांचं प्रतीक आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगाचं असेल तर ते वस्त्र तुम्ही ठेवू शकता किंवा मग लाल पण चालेल. किंवा मग तुमच्याकडे जे वस्त्र अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले दिव्याची पूजा करायची आहे. दिव्याला आपल्याला हळदी-कुंकू वाहायचं आहे, फूल वाहायचं आहे आणि अशा प्रकारे दिव्याची पूजा पहिली सर्वप्रथम आपल्याला दिव्याची पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे. दिव्याची पूजा झाल्यानंतर सगळ्यात पहिलं सर्वप्रथम आपल्याला श्री गणेशाची पूजा करायची आहे. तर आपल्याला गणपती बाप्पांसाठी विडा ठेवायचा आहे. 2 विड्याची पानं घ्यायची, त्यावरती अक्षता ठेवायच्या, त्यावरती आपल्याला सुपारी ठेवायची आहे, हळदी-कुंकू वाहायचं, फूल ठेवायचं. तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती मूर्ती देखील तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर ओम गणपती नमः असं 5 वेळा किंवा 11 वेळा म्हणा. अशा प्रकारे आपल्याला सगळ्यात पहिली श्री गणेशाची पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे. डाव्या बाजूला आपल्याला हा विडा जो आहे तो ठेवायचा आहे गणपती बाप्पांचा. गणपतीची पूजा झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मींची पूजा करायची आहे. कोजागिरीचा दिवस हा माता लक्ष्मींसाठी आहे. त्यामुळे गणपतीची पूजा झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मींची पूजा करताना तुमच्याकडे जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती ठेवू शकता. जर नसेल तर मग माता लक्ष्मींसाठी देखील तुम्ही विडा जो आहे तो ठेवू शकता. 2 विड्याची पानं घ्यायची, त्यावरती अक्षता ठेवायच्या, सुपारी ठेवायची, हळदी-कुंकू वाहायचं आणि त्यावरती फूल वाहायचं आणि अशा प्रकारे आपण माता लक्ष्मींसाठी देखील विडा जो आहे तो ठेवू शकतो. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र देखील तुम्ही ठेवू शकता. आणि कलश जो आहे तो बघा, माता लक्ष्मींची पूजा आहे त्यामुळे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही कलशाची स्थापना करू शकता. नाही केली तरी पण चालेल. यानंतर तुम्ही माता लक्ष्मी यांचा जो कोणता तुम्हाला मंत्र येत असेल, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हा मंत्र तुम्ही 11 वेळा म्हटलात तरी देखील चालेल. त्यानंतर आपल्याला भगवान इंद्र आणि कुबेर यांच्यासाठी देखील विडा जो आहे तो ठेवायचा आहे. यामध्ये पुढचे जे 2 विडे आहेत ते इंद्र आणि कुबेर यांचं प्रतीक आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला 2 विड्याची पानं घ्यायची आहेत. त्यानंतर त्यावरती थोडे तांदूळ ठेवायचे, सुपारी ठेवायची आहे, हळद-कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि इंद्रदेवाचा विडा ठेवायचा आहे आणि त्याच प्रकारे आपल्याला कुबेर देवांचा जो विडा आहे तो ठेवायचा आहे. तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता. त्याचप्रमाणे इंद्रदेवांचा मंत्र इंद्रदेवाय नमः हे फक्त 11 वेळा म्हटलं तरी देखील चालेल आणि कुबेर मंत्र जो आहे ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः, हा जो कुबेर देवांचा मंत्र आहे तो आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. यानंतर बघा, आपल्याला चंद्राचं प्रतीक म्हणून तांदळाची रास जी आहे ती ठेवायची आहे गोल करून. त्यावरती देखील आपल्याला हळदी-कुंकू वाहायचं आहे, फूल वाहायचं आहे आणि ओम चंद्र देवताय नमः हे 11 वेळा आपल्याला बोलायचं आहे. आता ही झाली आपली पूजा मांडणी. पूजा मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला दुधाचा नैवेद्य ठेवायचा असतो. खरं तर बघा, दूध आपल्याला चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं असतं आणि त्याचा आपल्याला नैवेद्य जो आहे तो दाखवायचा असतो.
कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जास्त जवळ असतो. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा या दिवशी लोक चंद्राच्या सानिध्यात जागरण करत असतात आणि देवांना प्रसन्न करून घेत असतात. अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी ठीक रात्री 12 ते 12:39 या 39 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपल्याला ही पूजा जी आहे ती करायची असते आणि देवांना अमृताचा नैवेद्य दाखवायचा असतो. आता आपल्यासाठी अमृत म्हणजे काय, तर पृथ्वीवरील अमृत म्हणजे गाईचं दूध, म्हणून आपल्याला दुधाचा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा असतो. आणि हा दुधाचा नैवेद्य ठेवताना आपल्याला दुधामध्ये तुळशीचं पान जे आहे ते अवश्य ठेवायचं आहे, कारण तुळशीच्या पानाशिवाय देव जे आहेत ते नैवेद्य ग्रहण करत नाहीत. अशा प्रकारे आपल्याला दुधाचा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे. आणि ही जी पूजा मांडणी आहे ती तुम्ही 12च्या आधी देखील करू शकता. 12च्या आधी आपल्याला पूजा मांडणी करून ठेवायची आणि 12 ते 12:30 मध्ये आपल्याला 12 ते 12:39 12च्या नंतर आपल्याला सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. आता आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहेत, तर लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. माता लक्ष्मींना प्रसन्न करून घेण्यासाठी हा सगळ्यात मोठा दिवस आजचा आणि दिवाळीतलं लक्ष्मीपूजन हे दिवस जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळे आज आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत. त्यामध्ये बघा आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर 1 माळ आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. 1 माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. 1 माळ कुबेर मंत्राचा जप करायचा आहे. 16 वेळा आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि गीतेचा 15वा अध्याय जो आहे तो आपल्याला बोलायचा आहे. आता ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत या आपल्याला 12च्या नंतर करायच्या आहेत. सेवा ज्या आहेत त्या जास्त आहे, मान्य आहे. पण बघा बरेच लोकं नृत्य वगैरे करून जागरण करत असतात, ज्याचा आपल्याला तसाही काही फायदा होत नाही. पण ह्या जर सेवा केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा असा होतो की देवांकडून आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील मिळतात आणि आपली संस्कृती देखील जपली जाते. म्हणूनच आपल्याला ह्या सेवा ज्या आहेत त्या दिवशी जागरण करून नक्कीच करायच्या आहेत. कारण बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे आज रात्री 12 वाजता लक्ष्मी, कुबेर, चंद्र, इंद्र हे पृथ्वीवर येणार आहेत आणि कोण जागत आहे हे बघणार आहेत आणि त्यांना भरभरून आशीर्वाद जे आहेत ते देणार आहेत. म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत त्या करायच्याच आहेत. आणि बघा ही जी पूजा आहे ती उचलायची कधी, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या तुम्ही ही पूजा जी आहे ती पूजा मांडणी जी आहे ती उचलू शकता. कलश जर ठेवला असेल तर कलशातलं पाणी जे आहे ते आपल्याला तुळशीला आणि इतर झाडांना तुम्ही टाकू शकता. त्यानंतर विडा जो आहे विड्यावरच्या ज्या सुपारी आहेत त्या आपल्याला तशाच ठेवायच्या आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे आजचा दिवस आणि लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळीतलं जे लक्ष्मीपूजन आहे हे 2 दिवस अतिशय महत्त्वाचे. त्यामुळे आजच्या पूजेमध्ये जे आपण सुपारी वापरलेल्या आहेत त्याच आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी वापरायच्या आहेत. त्यानंतर बाकीचं जे निर्माल्य आहे ते तुम्ही तुमच्या निर्माल्यामध्ये ठेवू शकता आणि तांदूळ जे आहेत ते तुम्ही आपल्या धान्यामध्ये जे आहेत ते ठेवू शकता. तर अशा प्रकारे आजचा दिवस म्हणजे आजची रात्र जी आहे ती आपल्याला चुकवायची नाही आहे. ह्या ज्या सेवा आहेत अतिशय महत्त्वाच्या सेवा लक्ष्मीप्राप्तीसाठी, भगवान चंद्र, इंद्र, कुबेर यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला या ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.